येताच आपल्या घरात माठ बाहेर निघतात किंवा मग आपण नवीन तरी विकत आणतो. तर त्याची क्लिनिंग कशा पद्धतीने करायची, तर आपल्या स्क्रबरवरती आपण मीठ घ्यायचं आणि छान प्रकारे घासायचं या माठाला. अशा पद्धतीने जे काही आपलं वरती जे मातीची लेयर असते ती पण निघून जाते आणि छान प्रकारे खूप क्लीन असा माठ आपला निघत असतो. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण माठ क्लीन करतो तेव्हा आपला जुना जरी माठ असला, पाणी जरी थंड होत नसलं तरी खूप छान प्रकारे पाणी थंड होतं. अशा पद्धतीने मी नेहमीच जेव्हा माठ यूज करायचा किंवा कोणतंही मातीचं भांडं आपण जेव्हा यूज करायचं तेव्हा अशा पद्धतीने नक्कीच क्लीन करून घ्यायला पाहिजे. तर त्याच्यावरचं झाकण जे असतं ते पण मी आता छान प्रकारे मिठाने क्लीन करून घेणार आहे आणि क्लीन करून पाण्याने धुवून छान प्रकारे ठेवून देणार आहे साईडला. पूर्णपणे माठ जोपर्यंत पाणी त्याचं सुकत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने उघडा करून ठेवायचा माठ आणि मग नंतर याच्यामध्ये मी पाणी भरणार आहे. तर मी माझ्या घरात